मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वादळी प्रवास म्हणून शिवसेनेला ओळखले जाते, ज्याची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी केली। ती केवळ एक राजकीय संघटना नसून महाराष्ट्राच्या, विशेषतः मुंबई आणि कोकणच्या मराठी अस्मितेची आणि नंतर हिंदुत्वाची धगधगती मशाल ठरली। मुंबईतील परप्रांतीयांच्या वाढत्या वर्चस्वामुळे मराठी माणसाला मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीतून निर्माण झालेल्या असंतोषाला बाळासाहेबांनी मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकातून वाचा फोडली। मराठी माणसाला त्याच्याच घरात परका झाल्यासारखं वाटू नये आणि आधी मराठी आणि मग इतर या विचारांनी शिवसेनेचा पाया रचला। या शिवसेनेचा सविस्तर इतिहास आज आपण पाहतोय। नमस्कार, मी सह्याद्री देसाई आणि तुम्ही पाहताय पब्लिक माइंड। बाळासाहेब ठाकरे हे केवळ शिवसेनेचे संस्थापक नव्हते, तर ते तिचा प्राण होते। एक कुशल व्यंगचित्रकार, अत्यंत प्रभावी वक्ते, निर्भीड नेते म्हणून त्यांनी शिवसैनिकांमध्ये आणि जनतेमध्ये अभूतपूर्व ऊर्जा निर्माण केली। गर्व से कहो हम हिंदू है ही त्यांची घोषणा जगभर गाजली। त्यांच्या अमोघ वाणीने आणि लाखोंच्या जनसमुदायाला मंत्रमुग्ध केले। सुरुवातीला केवळ मराठी या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या शिवसेनेने 1980 च्या दशकात आपल्या विचारसरणीत अधिक स्पष्टता आणली। मराठी सोबतच हिंदुत्व हा विचारही शिवसेनेच्या केंद्रस्थानी आला। बाळासाहेबांनी स्वतःला हिंदू हृदय सम्राट ही उपाधी दिली। अयोध्या राम जन्मभूमी आंदोलन आणि 1992 च्या मुंबई दंगलीच्या वेळी शिवसेनेची हिंदुत्ववादी भूमिका अधिकच दृढ झाली। बाळासाहेबांनी कधीच निवडणूक लढवली नाही, पण ते रिमोट कंट्रोलने सरकार चालवत असे म्हटले सुद्धा जाते, कारण त्यांचा पक्षावर आणि सरकारवर अमर्याद प्रभाव होता। शिवसेनेने महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि समाजावर खोलवर परिणाम करणाऱ्या अनेक आंदोलनांची सुरुवात केली। नोकऱ्यांमध्ये मराठी तरुणांना प्राधान्य शिवसेनेने दिला। सुरुवातीला मुंबईतील कंपन्यांमध्ये मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी आक्रमक आंदोलने, जसे की बचाव पुंगी आणि हटाव लुंगीची घोषणा, शिवाजी पार्क, दसरा मेळावे, पक्षाची ताकद आणि विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे मुख्य माध्यम। बाळासाहेबांची धारदार भाषणे ऐकण्यासाठी लाखो शिवसैनिक या दसरा मेळाव्यासाठी जमायचे। त्या काळी शिवसेनेने अनेक नामकरण आंदोलने केली। औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने सातत्याने लढे दिले। मराठी भाषेचे संवर्धन आणि सीमा प्रश्नामध्ये शिवसेना नेहमी अग्रगण्य राहिली। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादामध्ये महाराष्ट्राची बाजू घेण्यासाठी शिवसेनेने वेळोवेळी आवाज उठवला। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेने नेहमी आपले वर्चस्व ठेवले। राजकारणात पोळेमुळे रुजवण्यासाठी शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांवरती, विशेषतः मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेवरती लक्ष केंद्रित केले। 1985 पासून शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेत सलग अनेक वर्ष सत्ता राखली। मुंबईतील प्रत्येक गल्लीगोळात शाखा स्थापन करून शिवसेनेने लोकांपर्यंत थेट पोहोच निर्माण केली। 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात शिवसेनेने भाजपासोबत हिंदुत्व या समान धाग्यावरती युती केली। शिवसेना भाजप युतीने महाराष्ट्रात स्पष्ट बहुमत मिळवून मनोहर जोशी यांच्या रूपाने शिवसेनेला पहिला मुख्यमंत्री दिला। त्यानंतर नारायण राणे यांनीही मुख्यमंत्रीपद भूषवले। उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व 2003 मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आणि 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्यावर पक्षाची धुरा आली। 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी बंडखोरी केली। यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत सरकार स्थापन केले। या फुटीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट अशा दोन गटामध्ये शिवसेना विभागली गेली। 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले। उद्धव ठाकरे गटाला तात्पुरते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह मिळाले। न्यायालयीन लढाया आणि भविष्य, बाळासाहेब ठाकरे यांचा मताधिकार रद्द करण्यापासून ते 2022 च्या फुटीनंतर खरी शिवसेना कोणती यावरील कायदेशीर लढाईपर्यंत शिवसेनेने अनेक न्यायालयीन पेच पाहिले आहेत। आज शिवसेना दोन गटामध्ये विभागली असली तरी बाळासाहेबांनी रुजवलेले मराठी आणि हिंदुत्वाचे विचार आजही दोन्ही गटांसाठी महत्त्वाचे आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचा प्रभाव कायम राहील का आणि दोन्ही गट एकत्र येतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। शिवसेनेचा इतिहास हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या प्रवासाची आणि अनेक बदलांची कथा आहे।
भविष्यात दोन्ही गट एकत्र येतील का आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणावरती आणि महाराष्ट्राच्या सत्तेवरती शिवसेना राज्य करेल का, हा एक मोठा प्रश्न आहे. याच प्रश्नासोबत आपण घेतोय रजा. पाहत रहा पब्लिक माइंड.